नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ MPSC गुरु। मी आरजे उद्धव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात। मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रात आपण विशेष व्यक्तींची त्यांच्या जन्मदिनानिमित्त स्मृतिदिनानिमित्त माहिती जाणून घेत असतो। आज देखील आपण अशाच भारतीय राजवंश आपल्याला लाभलेले आपले भारताचे महान सम्राट कृष्णदेवराय यांच्या जन्मानिमित्त आपण आज त्यांची माहिती जाणून घेत आहोत। 1471 या सालामध्ये भारताचे महान सम्राट कृष्णदेवराय यांचा जन्म 17 जानेवारी या दिवशी झाला होता। त्यानिमित्ताने आपण त्यांची माहिती जाणून घेऊया। भारताला राजवंश, राजा आणि राण्यांचा प्राचीन वारसा लाभलेला आहे। भारतीय इतिहासातील एक मनोरंजक टप्पा म्हणजे दिल्ली सल्तनतचा काळ। या काळात भारताने अनेक पराक्रमी राजे पाहिले आणि त्याचपैकी एक म्हणजे विजयनगरचा साम्राज्याचा दक्षिण भारतीय साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय। जेव्हा जेव्हा आपण कृष्णदेवरायाचे नाव ऐकतो तेव्हा त्याच्याशी संबंधित एकच नाव आपल्या मनात येतं आणि ते म्हणजे तेनालीराम। परंतु कृष्णदेवरायासारख्या पराक्रमी राजाबद्दल अधिक जाणून घेणे मनोरंजकच आहे। श्री कृष्णदेवरायाचे शासन विजयनगर साम्राज्याच्या इतिहासामधील अत्यंत महत्त्वाचा काळ होता। सम्राट कृष्णदेवरायाने कन्नड राज्य रामरामण्णा म्हणजे 3 राजांचा राजा असे आणि आंध्र भोज अशा उपाधीही मिळवल्या। त्याने आपल्या प्रचंड सैन्यबळाने साम्राज्याचे बळकटीकरण व विस्तारीकरण केलं। तसेच उत्तरेकडील राज्यांविरुद्ध यशस्वीपणे मोहीम चालवून तिथपर्यंत राज्य पसरवलं। पोर्तुगालच्या शत्रूंविरुद्ध लढा देण्यासाठी युती करण्याची विनंती नाकारताना विशेषतः विजयनगर शहरात पाणी आणण्यासाठी कृष्णदेवरायाने अलीकडेच आलेल्या पश्चिमी पोर्तुगीजांशी राजनैतिक चतुरपणाचा वापर केला। कृष्णदेवरायाने स्वतःला एक प्रतिभावान आणि मुत्सद्दी राजा तसेच स्थापक आणि शहर नियोजक म्हणून सिद्ध केलं। त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि विजयनगर हे भव्य शहर हिंदू देवतांच्या पूजेचे तसेच त्यांच्या विशाल साम्राज्याचे प्रशासकीय केंद्र म्हणून पवित्र स्थान बांधून गेले। त्यांनी तेलुगू साहित्याच्या सुवर्णयुगात प्रवेश केला। अमुक्तमाल्यदा ही कविता पाहिली आणि त्यांनी ती लिहिली, जी पती विष्णूच्या उपस्थित असताना गोदादेवींनी भोगलेल्या दुःखाचे वर्णन करणारी कविता अशी होती। राजा कृष्णदेवराय यांची माता नलगादेवी आणि वडील तुलुवा नरसा नायक होते, जे सलुवा नरसिंह देवराय यांचे सेनापती होते, ज्यांनी नंतर साम्राज्याचा नाश होऊ नये म्हणून त्यावर नियंत्रण ठेवलं। आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी विजयनगरजवळ एक सुंदर उपनगर बांधलं। राजाचा राज्याभिषेक भगवान श्रीकृष्णाच्या वाढदिवशी झाला आणि त्याचा प्रारंभिक शिलालेख इसवी सन 1509 सालचा आहे। पंतप्रधान तिरुमरुस यांनी कृष्णदेवरायांच्या राज्याभिषेकासह त्याच्या कारभारात देखील त्याला मदत केली आणि कृष्णदेवरायासाठी तिमरुसू हे पिता समान होते। विजयनगर साम्राज्याचा पाया कसा घातला याची माहिती आपण बघूया। मोहम्मद बिन तुघलकाच्या कारकिर्दीत विभाजित झालेल्या लहान लहान तुकड्यांनी विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेला हातभार लावला। विजयनगर साम्राज्याच्या उदयासंबंधी विविध सिद्धांत आहे। राजा कलानिर्णय आणि विद्यारंजन कलारंजनाच्या कार्यात असलेल्या वर्णनावर आधारित काही विद्वानांचे मत आहे की हरियर आणि बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली। हरियर आणि बुक्क असे 5 भाऊ होते आणि सर्व संगमाचे पुत्र होते। मुळात ते काटकीय राज्यकर्ता प्रतापरुद्रदेव द्वितीय यांच्या सेवेत होते। 1332 मध्ये सल्तनत सैन्याने काकटीय राज्य जिंकल्यावर हरियर आणि बुक्क हे कंपिलच्या ताब्यात गेलं आणि कंपिलच्या राज्यकर्त्यांचे मंत्री झालं। लवकरच हरियर आणि बुक्क यांनी इस्लामाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच स्वतंत्र हिंदू राज्य म्हणून विजयनगर स्थापन करण्यास सुरुवात केली। 200 वर्षाच्या प्रदीर्घ काळात या साम्राज्याखाली मुख्य 4 राजवंशांनी राज्य केलं। ते म्हणजे संगम राजवंश, सालू राजवंश, तुलू राजवंश आणि अराविडू राजवंश असे होते। नरस नायकानंतर त्यांचा मुलगा वीर नरसिंह यांनी राज्य केलं। सुमारे 2 वर्षानंतर त्याने नाममात्र राजा इम्मादी नरसिंहाचा खून केला आणि स्वतःला राजा म्हणून घोषित केलं। दुसरे अधिग्रहण म्हणून ओळखले जाते ते म्हणजे वीर नरसिंह यांनी स्थापलेले नवीन राजवंशास तुलू राजवंश म्हणून ओळखलं जातं। राजवंशातील सर्व राजांमध्ये विजयनगर आणि साम्राज्यात कृष्णदेवराय सर्वात महान होते। कृष्णदेवरायाचा राज्याभिषेक जर बघितला तर कृष्णदेवराय हा 1509 मध्येच गादीवर बसला व पिता समान असलेल्या पंतप्रधान तिम्मरुसू यांच्याशी घनिष्ठ नातेसंबंध विकसित केले। विजयनगर साम्राज्याच्या अत्यंत निराशाजनक काळात त्यांचा राजा म्हणून अभिषेक झाला आणि म्हणूनच त्याने आपल्या कारकिर्दीची काही वर्षे राज्य मजबूत करण्याच्या दृष्टीने अनेक राज्यांना वेढा घालून ती जिंकून घेतली।
भारतीय किनारपट्टीवर पोर्तुगीजांचे समुद्री व्यापारावर वर्चस्व असल्याने त्यांनी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केला आणि त्यानंतर पोर्तुगीज व्यापाऱ्यांकडून अरबी घोडे व तोफा खरेदी केल्या। त्याने रायचूर दो आपला स्वतःच्या राज्याशी जोडले आणि त्यानंतर बिदर, गुलबर्गा आणि विजापूर येथे छापा टाकला आणि त्याद्वारे बहामनी सुलतानांचे विभाजन केलं। यमन राज्याचा संस्थापक ही पदवी घेतली। स्थानिक राज्यकर्त्यांना कोबिडूचे रेड्डीज आणि भुवनगिरीच्या वेलमासा यांना दबा धरून ठेवून त्याने कृष्णा नदीकडील दिशेत जाणाऱ्या जमिनी जिंकल्या। उदयगिरी किल्ल्यावर यशस्वी आक्रमणानंतर तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वराला अभिषेक केल्यावर त्याने कोडाबिडू येथील गजपती सैन्याला पराभूत केला आणि सुरुवातीच्या मार्गानंतर हा किल्ला ताब्यात घेतला आणि सैन्याला शरण जाण्यास भाग पाडलं। कला आणि तेलुगू साहित्यांसंबंधीचा त्यांचा अत्याधिक आदर आणि पाठिंब्यामुळे त्यांचा कारकिर्दीत काळ तेलुगू साहित्याचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जाऊ लागला। तरीही संस्कृत, कन्नड आणि तमिळ साहित्यिकांनी त्यांना आपल्या राज्यात मोठे स्थान दिलं होतं। त्याने आपल्या दरबारात अष्टदिग्गज किंवा 8 कवी नेमले होते। पिंगली, सुराणा, नंदी थिम्मन्ना, दुर्जाती, रामराजा भुभुशो, मदयागिरी, मल्लन्ना, तेलानी राम, कृष्ण, अय्याळा, राजूराम, भद्रू आणि सर्वात महत्त्वाचे अल्लासन्नी पेदन्ना। मित्रांनो, तुलुग राजघराण्याचा संस्थापक असलेल्या वीर नरसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा सावत्र भाऊ कृष्णदेवराव याला विजयनगरचा साम्राज्याचा अधिपती म्हणून नेमण्यात करण्यात आलं। तो विजयनगरच्या राज्यातील महान आणि भारतीय इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित राज्यकर्ता म्हणून प्रसिद्ध झाला। त्याच्या कारकिर्दीत विजयनगरने सर्व क्षेत्रात वैभव आणि प्रगतीची शिखरेही गाठली। कृष्णदेवरायाच्या सुरुवातीच्या कारकिर्दीपैकी एक म्हणजे वार्षिक जिहाद धोरणाच्या मागे लागून विजयनगरच्या प्रांतावर आक्रमण करणाऱ्या बहामनी सैन्याला परतवून लावणे। बहामनी राज्याची प्रतिष्ठित माणसं बिदर येथे जमली होती आणि त्यांनी सुलतान महमूद शाह यांच्याबरोबर वार्षिक छापा टाकून विजयनगर राज्यात कूच केली। बहामनी सैन्य विजयनगर सीमेवरील अदोनी येथे पोहोचल्यावर कृष्णदेवरायाच्या सैन्याने त्यांची प्रभावीपणे तपासणी केली आणि नंतरच्या लोकांनी निर्णायकपणे पराभूत देखील केलं। कृष्णरायांनी सेवानिवृत्त सैन्याचा पाठपुरावा केला, खास करून युसुफ आदिल शाह त्यांच्या सैन्याने, जो त्यानंतरच्या युद्धामध्ये शहीद झाला आणि विजापूर येथे अर्थव्यवस्थेचा गोंधळ माजला। विजापूरमध्ये अस्तित्वात असलेला अराजकीय व्यवस्थेचा फायदा घेत कृष्णदेवरायाने कृष्णात तुंगभद्रा दोआबवर आक्रमण केलं आणि रायचूर ताब्यात घेतलं। पुढे जाऊन त्याने वेढा घालून गुलबर्गा ताब्यात घेतला आणि बारिद ए मुमालिक आणि त्यांच्या साथीदारांचा पराभव केला। पुढे तो बादिरचा पाठलाग करण्यासाठी बिदरला निघाला। ज्या बारिदने सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न मर्यादित ठेवले होते त्याचा पराभव करून सुलतान महमूद शाहला त्याच्या गादीवर परत आणले। पोर्तुगीज मैत्रीचे महत्त्व कृष्णदेवरायाला कळले होते। पोर्तुगीज लोकांनी अरब आणि पार्शियन व्यापाऱ्यांचा पराभव करून इजिप्शियन नौदलाचा नाश केला आणि अरब व पार्शिया येथून घोड्यांच्या व्यापारावर मक्तेदारी स्थापन केली। कृष्णदेवरायाच्या पोर्तुगीजांशी असलेल्या मैत्रीमुळे त्याने त्यांच्या सैन्यासाठी घोडे सुरक्षित केले, ज्याशिवाय त्याला बहामनी विरुद्ध यशस्वी युद्ध करता आले नसते। पोर्तुगीज देखील कृष्णदेवरायाच्या पसंतीस उतरण्यासाठी उत्सुक होते। कृष्णदेवराय एक महान योद्धा आणि सेनापती होता। तो राजकारणी, प्रशासक आणि कलेचा संरक्षक म्हणूनच तितकाच महान होता। एक योद्धा आणि सेनापती म्हणून त्याने निराशाजनक परिस्थितीतही शत्रूविरुद्ध अनेक विजय मिळवले। प्रशासक म्हणून त्याने आपल्या साम्राज्याच्या दुर्गम किनारपट्टीवर असलेली गावे आणि तेथील लोकांच्या तक्रारी ऐकल्या, त्यांचे निवारण केलं। त्याने अत्यंत उत्कृष्ट प्रशासकीय यंत्रणा स्थापित देखील केली होती। आज अशा प्रकारे आपण 17 जानेवारी या दिवसाच्या व्यक्तिविशेष या सत्रात भारताचे महान सम्राट कृष्णदेवराय यांच्या जन्माविषयीची माहिती आपण जाणून घेतली। मित्रांनो, अशीच माहिती ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ एमपीएससी गुरु। अधिक माहिती आणि संपर्कासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु। स्प्रेड द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी। धन्यवाद।